तू कन्फर्म कर, दोघं कोणीतरी रस्त्यात आहेत म्हणतोय. ठीक आहे, तसं करूयात. चला मागे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज झाल्या सुनावणीमध्ये आता पुन्हा जून महिन्यात सुनावणी मात्र जरी आरक्षणाला स्थगिती दिलेली नसली तरी ही नियुक्त्या बाबतीमध्ये किंवा प्रवेशांच्या बाबतीमध्ये आता जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत स्थगितीचा आदेश असल्याची चर्चा आहे. नेमकं काय वास्तव आहे, काय सांगा? मराठा समाजाला 10% स्वतंत्र ACBC आरक्षणाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतल्यानंतर या 10% स्वतंत्र आरक्षणाबाबत सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत आहेत. मात्र आपण पाहिलं तर माननीय मुंबई उच्च न्यायालयात सलग 3-4 दिवस या प्रकरणी सुनावणी झाली. कालपर्यंत ही सुनावणी झाली. 3 जजेसचं पूर्ण पीठ या ठिकाणी या प्रकरणात नेमलेलं आहे. माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय साहेब असतील, कुलकर्णी साहेब, माननीय न्यायमूर्ती कुलकर्णी साहेब, माननीय न्यायमूर्ती पुनीवाला साहेब यांच्यासमोर 3 दिवस सुनावणी झाली. आणि या मराठा आरक्षणाचा निर्णयाला आव्हानित करणारे जे याचिकाकर्ते होते त्यांनी अशी भूमिका मांडली, स्वतंत्र अर्जाद्वारे अशा पद्धतीने मागणी केली की मराठा आरक्षणाची वैधता ठरवण्यास बराच काळ न्यायालयात जाणार आहे, त्यामुळं या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात यावी. अनेक मान्यवर विधिज्ञ यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतरही प्रायमा फेशी प्रथम दर्शनी न्यायालयाने सगळ्या बाजू ऐकून घेतल्यानंतर, सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर सदर महाराष्ट्र सरकारच्या सदर निर्णयास स्थगिती देण्यास साफ नकार दिलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबत जे काही संभ्रम सातत्याने निर्माण केले जात आहेत, ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत का हे आरक्षण टिकणार नाही, या आरक्षणाला लगेच स्थगिती मिळेल, अशा पद्धतीने जनतेत मराठा समाजात वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घटकांकडून सुरू आहे. मात्र न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे आणि पुढील तारीख 13 जून ही न्यायालयाने निश्चित केलेलं आहे. म्हणजे 13 जूनपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केलेली आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला वाटत होतं की या मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती मिळेल याला आणि याच्या मेरिटवर ज्यांचे आक्षेप होते, खरं तर त्यांच्या सगळ्यांचे मनसुबे उधळले गेलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात ज्या तयारीने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, 2 ते 2.5 कोटी लोकसंख्येचं सर्वेक्षण करून इम्पेरिकल डेटा, क्वांटिफायबल डेटा या प्रकरणात शुक्रे आयोगामार्फत सादर झालेला आहे आणि अतिशय परिपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला वाटत होतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे आरक्षण टिकणार नाही, मात्र हे आरक्षण टिकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे, हे या ठिकाणी ठामपणे सांगतो. सर, काय वाटतं एकंदरीत, कारण याआधी जरांगे पाटील असतील त्यांच्याकडून वेगवेगळे प्रयास करण्यात आलेले होते, ते आंदोलन कुठेतरी शमलेलं आहे आणि तितक्यात अशा प्रकारचं वातावरण निर्मिती पुन्हा केली जाते, आरक्षणाला वारंवार चॅलेंज केलं जात आहे. काय नेमकं लोकसभा निवडणुकीच्या तोंडीवरती आज जाणीवपूर्वक प्रकार होताना दिसतोय का? नक्कीच. खरं तर मराठा आरक्षण हा प्रश्न सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि इलेक्शन, आरक्षण आणि इलेक्शन अशी गफलत कुणीही करता कामा नये. हा सामाजिक प्रश्न आहे आणि तो त्याच पद्धतीने सोडवला गेला पाहिजे, याचं राजकारण होता कामा नये. मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर असताना विरोधी पक्षातील काही मंडळी किंवा त्यांना पूरक असणारे काही लोक जाणीवपूर्वक याबाबत मराठा समाजात वातावरण कसं दूषित होईल अशा पद्धतीची वक्तव्ये सातत्याने करताना दिसत आहे. मात्र ज्या पद्धतीने महायुती सरकारने या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत, त्यातून विरोधकांचे सर्व मनसुबे उधळले जातील अशी परिस्थिती आहे. माननीय उच्च न्यायालयाने या निर्णयास, मराठा आरक्षणाच्या ACBC आरक्षणाच्या निर्णयास स्थगिती दिलेली नाही, यावरूनच सगळं काही समोर स्पष्ट होतं आहे. आपल्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना
आम्ही नम्रपणे आवाहन करतो की या 10% स्वतंत्र आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी, मुलामुलींनी, तरुणांनी घेतला पाहिजे आणि हे 10% स्वतंत्र आरक्षण हे अतिशय लाभदायी आहे. इतर कुठल्याही बाबतीत लक्ष न देता कोणी काय संभ्रम निर्माण करत असेल, कोणी काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, त्याकडे फारसं लक्ष न देता या आरक्षणाचा लाभ कसा घेता येईल यावर लक्ष केंद्रित करावं मराठा समाजाने, असं आवाहन आपल्या माध्यमातून करतो. काही राजकीय प्रश्न होते. संजय राऊत यांनी दावा केला आहे की महायुती देशामध्ये 405 नारा देत आहे, मात्र तो काही सफल होणार नाही. यामुळे आम्ही 305 जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊतचं आपण माध्यमं जे बोलेल ते जे दाखवता, खरं तर मला आपल्याला विनंती आहे की मग आम्ही या राऊतांच्याबद्दल जे बोलतो ते आपण दाखवावं अशी विनंती करतो. हा बिनडोक माणूस आहे. या माणसाचं आत्तापर्यंत एकही भाकीत खरं ठरलेलं नाही. आपण बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार या महिन्यात पडणार, त्या महिन्यात पडणार, किती वल्गना संजय राऊतांनी आत्तापर्यंत केलेल्या आहेत. कोणतं भाष्य या माणसाचं आत्तापर्यंत खरं ठरलेलं आहे? दररोज सकाळी उठायचं आणि उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा पद्धतीची खोड या माणसात आहे. संजय राऊतचं कुठलंही भाष्य गांभीर्याने घेण्या इतपत त्या माणसाची पत आता महाराष्ट्रातल्या जनतेत राहिलेली नाही. त्यामुळं 305 हे जे भाकीत संजय राऊतने केलेलं आहे हा निव्वळ मूर्खपणाचा कळस आहे. 400 पारचा नारा जो मोदीजींनी दिलेला आहे आणि या देशाचं पुढचे पंतप्रधान मोदीजी पुन्हा होऊ घातलेले आहेत. खरं तर हे सगळं बघून, हे सगळं वातावरण देशातलं आणि या राज्यातलं बघून संजय राऊतांसारख्या अनेक लोकांची बुद्धी काम करेन अशी झालेली आहे आणि त्यातूनच हे लोक अशा पद्धतीचे भाष्य करतायत. महायुतीतील 5 जागांचा अजून तिढा कायम आहे आणि 5 मधून 2 ते 3 जागावर तुम्हाला पाणी सोडावं लागेल, तुमच्याकडून त्याग करावा लागतील अशी एक चर्चा सुरू आहे. तुमची मनाची तयारी आहे त्या जागा सोडण्यासाठी? कसं आहे, आमच्या ज्या हक्काच्या जागा, शिवसेना म्हणून आमच्या ज्या हक्काच्या जागा आहेत आणि त्या निवडून येतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे, आमचा ठाम विश्वास आहे. अशा जागा आम्हीच लढवाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत. दुसऱ्या बाजूने महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत या आणि इतरही काही पक्ष आहेत, मित्रपक्ष आहेत. या सर्वाचा ताळमेळ राखणं हे आमचं कर्तव्य, प्राथमिक कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या वाट्याच्या जागा मिळाल्या पाहिजेत आणि महायुतीमध्ये कुठलीही कलुषितपणा येणार नाही याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. आणि आम्हाला खात्री आहे आत्तापर्यंतच्या जागांच्या ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी निवाडा केलेला आहे त्याच पद्धतीने या राहिलेल्या उर्वरित 3-4-5 जागांचा जो विषय आहे तो मार्गी लागेल, समन्वयाने मार्गी लागेल. यात कुठेही पाणी सोडणं वगैरे नाही. जे काही निर्णय होतील आमचे उच्चस्तरीय नेते समन्वयाने घेतील. सर, ते एक महत्त्वाची जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. 19 तारीख शेवटची फॉर्म भरायची डेट आहे. असं असताना अजून नाव डिक्लेरेशन होत नाहीये, कधी दिला सुद्धा? कसं आहे, जे आमचे संभाव्य उमेदवार आहेत, मग ते शिवसेनेचे असू द्यात, भाजपचे असू द्यात किंवा आमच्या मित्रपक्षांचे, आम्ही ही निवडणूक पूर्ण वेळ युद्धजन्य परिस्थिती म्हणून हाताळतो आहोत. आमची पूर्ण तयारी अनेक महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. ज्या क्षणी आमचा उमेदवार जो कोणी असेल तो जाहीर झाल्यानंतर सगळी यंत्रणा ज्या पद्धतीने, ज्या गतिमानतेने काम करायला पाहिजे ती गतिमानता आमच्या सगळ्या या यंत्रणेत आलेली असेल. त्यामुळं जरी उमेदवार जाहीर करायला उशीर होत असला तरीही आमचं काम थांबलेलं नाही आहे. आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतो आहोत, जातो आहोत. त्यासाठीचं जे जे काही करायचे, मेळावे असतील, बैठका असतील, त्या आमच्या सुरू आहेत. त्यामुळं जरी 2 दिवसावर हा विषय आलेला असेल तरी कोणत्याही क्षणी आज उद्या हा निर्णय होऊ शकतो, 2 दिवसात हा निर्णय होऊ शकतो. सर, पालघरच्या जागेवरून असाच एक प्रकार समोर आलेला आहे. भाजपच्या एका बनावट लेटरहेडचा वापर करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा उमेदवार म्हणून झालेली होती. या संदर्भात आता भाजपतर्फे नाही दाखल करण्यात आलेल्या मरीन रेल्वे स्टेशनमध्ये काय वाटतं, नेमकं भाजपच्या लेटरहेडवरती शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव टाकलं नव्हतं, कारण कोणाचं एक षडयंत्र वाटतंय? हे बघा, अशा पद्धतीचे कृत्य म्हणजे भाजप, शिवसेना किंवा आमच्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाद किंवा मतभेद कसे निर्माण होतील
यासाठी जर विरोधकांना अशा पद्धतीने एकदम खालच्या थराला जाऊन काही कृत्य करावे लागत असतील तर याचाच दुसऱ्या बाजूने असा अर्थ निघतो की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीने बनाव करतायत, अशा पद्धतीने खोटारडेपणा करतायत. मात्र यामुळे महायुतीतील कोणत्याही पक्षावर आणि उमेदवारावर काही परिणाम होणार नाही. आम्ही ठामपणे एकत्र आहोत आणि एक जीवाने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सर, महाविकास आघाडीचं जागा करून ठरलेलं आहे 1 आठवड्यापूर्वी. मात्र आता 48 तास पहिल्या टप्प्याचं मतदान बाकी असताना अजूनही महायुतीचं ठरत नाही. महायुतीमध्ये कुठेतरी समन्वय नाही किंवा काही अलवे नाही असं चित्र दिसून येत आहे आणि अशी टीका विरोधकांनी केली. विरोधकांना खरं तर अशी टीका करण्याचा काही अधिकारच नाही. महाविकास आघाडीचं सांगलीचं महाभारत तर तुम्ही बघताय ना, आणि अनेक ठिकाणचे किती लोक काय काय चालू आहे त्यांच्यामध्ये, कशा पद्धतीने दुफळे आहे, कशा पद्धतीने बहिष्कार टाकले जात आहेत मेळाव्यांवर, बैठकांवर, हे सगळं महाविकास आघाडीतलं आपण सगळेजण बघतोय. आणि त्यांच्यातलं अंतर्गत युद्ध तसं तर आमच्याकडे कुठेही नाही. आमच्याकडे फक्त उमेदवार निश्चितीला काही प्रमाणात विलंब होतोय. मात्र आम्ही कुठेही एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेलो आपल्याला पाहायला मिळणार नाही. तेवढी एक वाक्यता आणि तेवढं सामंजस्य आमच्या तीनही पक्ष आणि मित्रपक्षांमध्ये आहे. अशीच बातमी होती की मध्य मुंबईमध्ये शिवसेनेच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत नाहीये. दुसरीकडे आता सांगलीमध्ये सुद्धा विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्यावर बंडखोर म्हणून कारवाई करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली. त्यामुळे शिवसेना उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल त्यांच्यामध्ये पूर्णपणे फाटल्याचं दिसतंय का? संजय राऊतने खरं तर याबाबतही भविष्य आधीच सांगितलं पाहिजे होतं. संजय राऊत फार अंतर्यामी माणूस आहे, तर विशाल पाटील असं करतील हे त्यांना आधीच कळालं पाहिजे होतं. त्यावेळेस संजय राऊतांची ही बुद्धी काय काम करत होती. म्हणजे संजय राऊतांनी आधी आपलं अंतरंग झाकून पाहिलं पाहिजे. आपल्या पायाखाली काय चाललेलं आहे, बुडाखाली काय चाललेलं आहे हे बघितलं पाहिजे. संजय राऊतांनी सांगलीच काय, इतरही अनेक मतदारसंघ आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने महाविकास आघाडीत प्रचंड वादंग सुरू आहे त्यावर लक्ष केंद्रित करावं. महायुतीतल्या कुठल्याही बाबतीत संजय राऊतांना बोलावं अशी काही परिस्थिती नाही. संजय राऊतांनी तो वेळ तिकडे त्यांच्याकडे खर्च करावा. कारण एकतर संजय राऊत हा माणूस कधी रणांगण लढलेला माणूस नाही आहे. सातत्याने याला आव्हान देणार, त्याला आव्हान देणार. स्वतः मात्र कधीही जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक हा माणूस लढला नाही. आणि एवढी मर्दुमकी संजय राऊत दाखवतील असं आम्हाला तरी वाटत नाही. प्रचारात काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत नाही, त्याचा फायदा तुमच्या राहुल शेवाळे यांना होतो. तिकडे त्यांच्यातला जो बेबनाव आहे तो नक्कीच आणखी वाढत राहायला पाहिजे अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करणारच आहोत. दुसऱ्या बाजूने आम्ही कसं एक दिलाने काम करू, आमची सगळ्या पक्षांची यंत्रणा कशी एकत्रित येऊन काम करेल यावर आमचा भर आहे. आम्ही सकारात्मक पद्धतीने या निवडणुकांना सामोरं जात आहोत. विरोधकांसारख्या खालच्या पातळीवर जाऊन कट कारस्थानं करण्यापेक्षा सकारात्मक पद्धतीने या निवडणुकांना आमचं काम आहे. आम्हाला फक्त आमचं काम बोलतं आहे. आम्हाला विरोधकांसारख्या कूटनीती करायची गरज नाही. आम्ही माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली किंवा महाराष्ट्रात माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे काम या राज्यातील जनतेच्या हिताची कामं आम्ही केलेली आहेत ती कामं आम्ही जनतेला सांगणं हे आमचं प्राथमिक काम आहे. आणि यावरच आम्ही या निवडणुकांना पुढे नेऊ. आमचा हिंदुत्वाचा विचार आणि त्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही कटिबद्ध आहोत, देश पातळीवर असेल, राज्यस्तरावर असेल, राम मंदिराचा विषय मार्गी लागलेला आहे. 370 कलम त्या ठिकाणी रद्द झालेला आहे. CAA लागू केलेला आहे. आणि आम्ही समान नागरिक कायद्याच्या दिशेनेही जातो आहोत. आमचे एवढे सगळे सकारात्मक कामं असताना आम्हाला बाकीचे काय खेळायची गरज नाही. आम्ही आमच्या कामावर मतदारांना या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. सर, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जसे क्रीडा चालू आहे, नारायण राणेने आपला प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आणि इकडे उदय सामंत यांचे बंधू हे देखील प्रचार करतात. कोणाला जर तिकडे झालं तर नारायणी होणार नाही का? कसं आहे, तिकीट मिळेपर्यंत दावा करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा अधिकार आहे. त्या पद्धतीने जर प्रयत्न करत असेल प्रत्येकजण तर त्यात काही वावगं नाही आहे. ज्या क्षणी ज्याला उमेदवारी मिळेल
त्यानंतर मात्र आम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. मग तो भाजपचा असेल किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, महायुतीचा धर्म प्रत्येक ठिकाणी पाळला जाईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार असताना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेत गणपत गायकवाड यांच्या पत्नी दिसून आल्या. तिथं स्थानिक कार्यकर्त्यांचा श्रीकांत शिंदेच्या उमेदवार अजूनही विरोध आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की श्रीकांत शिंदे यांचा इथे पराभव. हे बघा, श्रीकांत शिंदेंचा पराभव करणं ही निव्वळ कपोल कल्पित भाषा आहे, वल्गना आहे. कुणीही श्रीकांत शिंदेंचा पराभव तिथे करू शकत नाही, कारण श्रीकांत शिंदेने तेवढं काम या मतदारसंघात केलेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये तेवढं काम केलेलं आहे. रुग्णांची सेवा असेल, विकास कामं असतील, सर्व स्तरातील घटकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून झालेलं आहे. राहिला गणपत गायकवाडांचा विषय, तर आपण काही दिवसापूर्वीच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जाहीरपणे त्या ठिकाणी महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे. अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे. कुठे थोडंफार कमी अधिक प्रमाणात जर विसंवाद असेल तर तोही दूर केला जाईल आणि समन्वयाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ. खरं तर मी आधी सांगितलं की आरक्षण आणि इलेक्शन या दोन्हींची गफलत कोणत्याही नेत्याने, विशेष करून सामाजिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या कोणत्याही नेत्याने करू नये अशी एक माफक अपेक्षा आहे. कारण आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे आणि मराठा समाजाची जी मागणी होती, कुणबीच्या नोंदी ज्यांच्या आढळतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबीचे दाखले मिळाले पाहिजेत, तर त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारने केलेले आहेत आणि आज हजारो लाखो मराठा बांधवांना ते दाखले मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने ज्यांना कोणाला असे दाखले मिळणार नाहीत कुणबीचे, त्यांना स्वतंत्र 10% आरक्षणाचा परिपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. अशा परिस्थितीत खरं तर या निर्णयांची अंमलबजावणी, याच्यासाठीचा पाठपुरावा, याच्यासाठी काम केलं पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी. मात्र निवडणुकांच्या तोंडावर ते जर आव्हानाची भाषा किंवा विरोधी पक्षाची भाषा कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे आणि मराठा समाज अशा पद्धतीच्या वक्तव्यांना आणि भूमिकांना साथ देणार नाही. मराठा समाजाला दिसतं आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेले आहेत, प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत, जे याच्या आधी कधीही झाले नाही. मागच्या 60-70 वर्षात कुणीही कुणबीच्या नोंदी याआधी कधी शोधल्या नाहीत, अशा पद्धतीची यंत्रणा हाताळली नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या सकारात्मक प्रतिसादातून अतिशय मोठं काम मराठा समाजासाठी झालेलं आहे. एवढं काम केल्यानंतरही तुम्ही जर या कामाबद्दल एक वाक्याची सकारात्मकता दाखवणार नसाल आणि दररोज जर वेगळी भाषा, जी विरोधी पक्षाला मदत होईल अशी भाषा तुम्ही करणार असाल, तर तो भावनिकदृष्ट्या एकवटलेला समाजाचा गैरवापर आहे असं मी मानतो. जर आपल्याला बोलायचंच असेल तर मागच्या 60-70 वर्षात मराठा समाजाला आरक्षणापासून ज्यांनी वंचित ठेवलं, मराठा समाजाला ज्यांनी खेळवलं, मराठा आरक्षणाच्या या विषयाचा बट्ट्याबोळ केला, त्या लोकांवर बोललं पाहिजे, त्यांना उघडं पाडलं पाहिजे. कारण आज जी परिस्थिती ओढवलेली आहे मराठा समाजाची, त्याला कारणीभूत ते लोक आहेत ज्यांनी मागच्या 60-70 वर्ष या राज्यात सत्ता उपभोगलेली आहे, त्यांच्यावर बोललं पाहिजे. आरक्षणाबाबत काही असेल विषय तर अजून उच्च न्यायालयातल्या सुनावणीच्या संदर्भाने, काय आजच्या प्रेसचा तो एक प्रमुख मुद्दा आहे. 13 जूनला पुढील सुनावणी आहे आणि अतिशय नामवंत, मी स्वतः त्या प्रकरणात इंटरव्हेनर आहे, हस्तक्षेप याचिकाकर्ता आहे. नीरज कौल सारखे नामवंत विधिज्ञ त्या ठिकाणी माझ्या बाजूने उभे आहेत.